आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये, आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290. संगमनेरचा अभिमान आणि संगमनेरची शान अर्थात तमाशा. आणि तमाशा म्हटलं की संगमनेरची जी शान येते ती कांताबाई सातारकर आणि त्यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर यांना नुकताच आपल्या राजधानी दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अतिशय मोठ्या शिफातीनं, अतिशय कष्टातून त्यांनी हा तमाशा प्रबोधकार म्हणून नावाजलेला आला आणि त्यापासून आजपर्यंत त्यांचा हा प्रवास जो आहे तो अतिशय खडतर राहिला आणि या लोककलेला बहुमान मिळाला तो पद्मश्री रूपानं. स्वतः दिल्ली येथून आपल्या निवासस्थानी संगमनेरमध्ये रघुभाऊ आलेले आहेत. सी न्यूज मराठीसाठी ते आज आपल्या संपर्कात आहे आणि बोलतायत. भाऊ, कसं बघता या पुरस्काराकडे? हा पुरस्कार फार मोठा आहे. खरं तर या पुरस्काराला कुणाची शिफारस चालत नाही, कुठला वशिला चालत नाही. हा त्याच्या गुणवत्तेवर, त्यांनी केलेल्या कामावर, त्यांनी असलेल्या प्रयोगशीलतेवर अवलंबून हा पुरस्कार आहे. आणि तो पुरस्कार मला मिळाला, मला खूप मोठा आनंद झाला. हा पुरस्कार एकट्याचा माझा नाही, तर माझ्या संपूर्ण अहिल्यानगरचा आहे, माझ्या संगमनेरचा आहे, माझ्या नारायणगावचा आहे, माझ्या तमाशा सृष्टीचा आहे. साधारणपणे आपण तमाशामध्ये सोंगाड्या ही भूमिका आपली राहिलेली आहे. आणि ज्यावेळेस हा पुरस्कार भेटला, जेव्हा आपल्याला पहिल्यांदा निरोप कानी आला, काय भावना होती पहिल्यांदा? खूप, म्हणजे मी लहानपणापासून केलेले कष्ट सगळे डोळ्यासमोर येत होते. वाईट चांगले दिवस सगळे आठवत होते. आई आठवत होती, बहीण आठवत होती, अर्धांगिनी माझी बायको सुजाता आठवत होती, माझा भाचा आठवत होता. सगळं म्हणजे माझे जुने जे कलावंत दिवंगत झालेले आहेत ते सगळे आठवत होते. यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, माझ्या बहिणींच्या, माझ्या कलावंतांच्या सहकार्याने मी रसिकांपुढे गेलो आणि रसिकांनी मला तेवढ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं की मला सरकारने पद्मश्री पुरस्कार द्यावा. खूप आनंद वाटत होता. साधारणपणे आपण दिल्लीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय, झालाय. आणि साधारणपणे आपण आता जो पुढचा जो तमाशाचा आता साधारण दिवाळी नंतरच्या ज्या सीझन येतो, तर काय आता तमाशा पुढचे आव्हान आहे? तमाशा पुढे फार मोठे आव्हान. खरं तर मीडिया आणि याला मोबाईल याच्याशी सामना करायचा आहे आणि त्याची तयारी आता या 4-5 महिन्यात आम्हाला करावी लागेल. कारण जुनं जपून नवं तरुणांपुढे मांडायचं आहे, तरुणांना इकडं आकर्षित करायचं, तर ही लोककला पुढं टिकल. तरुणांनी जर पाठ फिरवली तर ही लोककला टिकणार नाही. यासाठी तरुणांच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे वयस्कर मंडळींच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागेल. आणि हे सगळं करत असताना आमचं जुनं जे आहे ते जपावं लागेल. एवढी मोठी जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली आहे. साधारणपणे पहिले आपण तमाशामध्ये अतिशय ज्वलनशील असे जे वगनाट्य आहे ते आपण वठवलेले होते. आता कसं बघताय याकडे तरुण वर्ग? तरुण वर्ग वगनाट्य बघायला थांबत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचं पोट भरेपर्यंत गाण्यांचा कार्यक्रम चालतो. त्याच्यावर थोडासा निर्बंध आणावा लागणार आहे. आणि वगनाट्य पाहण्यासाठी तरुणांना आपल्याला उत्साही करावं लागणार आहे. काही गाणे झाले की गाणे थांबवून वगनाट्याचे सीन करावे लागतील. वगनाट्याचे सीन झाले का परत गाणे लावावे लागतील, परत ते थांबवून वगनाट्याची सीन करा. असं करत करत त्या तरुणांच्या मनात वगनाट्याविषयी आपुलकी निर्माण करावी लागणार आहे. साधारणतपणे हा पुरस्कार आपल्याला मिळाला त्यानंतर आपण जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांची भेट घेतली आणि संगमनेरचा जो प्रामुख्याने सगळ्यात मोठा प्रश्न आता हा ऐरणीवरती आलेला आहे, रेल्वेचा. काय आपलं बोलणं झालं, आपण मागणी केली? मी त्यांना निवेदन दिलं की या पुरस्काराला, म्हणजे मला या पुरस्काराचा जेवढा आनंद आहे तेवढा आमच्या संगमनेरवरनं जर रेल्वे गेली
तर याच पुरस्कारा एवढा मोठा आनंद मला होईल. कारण संगमनेरवरनं रेल्वे जाणं खूप महत्वाचं आहे. संगमनेर हे प्रगतिशील गाव आहे, प्रयोगशील गाव आहे आणि त्या गावात आता आमच्याकडे विमानतळ झालेलं आहे. आमच्याकडं चांगल्या प्रकारे हायवे झालेला आहे. फक्त नाशिक ते पुणा आमच्या संगमनेरशी जोडण्यात आलं पाहिजे, यासाठी रेल्वे असणं खूप गरजेचं आहे हे मला वाटलं. म्हणून मी त्यांना ते निवेदन दिलं. मला कुठल्या नेत्याने सांगितलेलं नाही, कुठल्या पुढाऱ्याने सांगितलं नाही, हे मी माझ्या मनाने केलेलं आहे. साधारणपणे हा पुरस्कार मिळाला, आज जर आई असती तर? आई असती तर माझ्या आईने टाहो फोडला असता आणि तिचं ऊर म्हणजे तिच्या भावनाच मला आता सांगता येत नाही. कारण माझ्या आईचे संस्कार माझ्यावर आहे. आईच्यावर या गावाचे संस्कार आणि आईचे संस्कार माझ्यावर आहे. त्यामुळे माझी आई तमाशातली पण वेगळी बाई होती, धाडशी बाई होती, मर्दानी बाई होती. निश्चितच हा पुरस्कार भेटल्याचा आनंद आहे. मात्र हा पुरस्कार भेटताना आई जर असती तर हा आनंद आणखीन दुगुणी झाला असता, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार प्राप्त तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी दिली आहे. सी न्यूज मराठीच्या वतीनं त्यांना हा पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांचं खास या ठिकाणी अभिनंदन करूया. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.